श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाचा तरी जीव वाचवतो आणि म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं। याच सामाजिक भावनातून नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाच्य हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या समता ब्लड सेंटरच्या वतीने नाशिकच्या IMA हॉल शालिमार येथे जागतिक रक्तदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमताई सुहास कांदे उपस्थित होत्या। कार्यक्रमात नाशिक शहरातील नामांकित रक्तपेढी संस्था चालकांचा शाल आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। 15 वर्षांपूर्वी सुरू झालेलं समता ब्लड सेंटर मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली आज 4 जिल्ह्यांमध्ये 13 ब्लड सेंटर चालवत असून दररोज सुमारे 15,000 रक्तदात्यांचं रक्त संक्रमित केलं जातं। तसंच आदिवासी भागांमध्ये सामाजिक उपक्रमातून थॅलेसेमिया रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्यावर उपचारासाठी मदत करण्यात येते। या कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांचाही गौरव करण्यात आला। देवगावकर हॉस्पिटलचे डॉक्टर पार्थ देवगावकर आणि 6 सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल चव्हाण तसंच अनेक समर्पित रक्तदाते आणि संस्था चालकांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी राजेंद्र दुसाने, FDOचे अधिकारी सुरेश देशमुख, चंद्रकांत मोरे, शिवसेना चांदवड शिंदे गटाचे दीपक शिरसाट, गौरव वाघ, शिवाजी हंडोरे तसंच श्री सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान गंगापूर रोडचे विश्वस्त दीपक जोंधळे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक रक्तपेढी संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन समता ब्लड सेंटरच्या अश्विनी झांबरे व त्यांच्या टीमच्या सहकार्यानं पार पडलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केलं। समाजासाठी कार्य करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान आणि रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणारा नाशिकमध्ये पार पडलेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरलाय। नमस्कार, मी डॉक्टर इरफान खान, देवा हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित समता ब्लड बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने आपल्याला स्वागत करतो। हॉल येथे एक उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्यामध्ये मागील 15 वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केले होते त्याचप्रमाणे मागील 15 वर्षांमध्ये जे डॉक्टर्स कन्सल्टंट आम्हाला आमच्या रक्ताचे प्रोडक्ट वापरून लोकांचे जीव वाचवत होते, त्या सगळ्या डॉक्टरांची आम्ही सत्कार समारंभ संपन्न केलेला आहे। ह्याच प्रकारचं सहकार्य आणि कोऑर्डिनेशन आम्ही फ्युचरमध्ये पण एक्सपेक्ट करतो आहे आणि ह्याच प्रकारचं प्रेम आमच्यावरती राहू द्यावं अशी माझी नम्र विनंती। धन्यवाद। इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांच्या सहकार्याची निश्चित अपेक्षा करते, कारण मागच्या 15 वर्षात त्यांनीच असं म्हणायला हरकत नाही की देवा हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनला एवढं मोठं करण्यामध्ये, त्याला जिवंत ठेवण्यामध्ये त्यांनी जे एक सहकार्य आम्हाला दिलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प्सच्या माध्यमातून, असेच कॅम्प त्यांनी पुढे घेत राहावे, जेणेकरून आमच्याकडनं जी समाजसेवा घडते आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आमच्याकडनं जी ही समाजसेवा घडते आहे त्याच्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आम्हाला लाभलेला आहे। असंच त्यांनी पुढेही सहकार्य ठेवावे अशी सर्वच ऑर्गनायझर्सतर्फे आम्ही अपेक्षा करतो। नमस्कार। तर आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त समता ब्लड सेंटर नाशिक यांनी फॅलिसिटेशन प्रोग्राम आयोजित केलेला होता। खऱ्या अर्थाने ब्लड डोनेशन हे जे आपण ऑर्गनाईज करतो, ब्लड डोनेशन कॅम्प, हे समाजाला योगदान नाही तर आपलं कर्तव्य, एका व्यक्तीचं हे काम आहे, हे डेली लाईफमध्ये चालू असायला पाहिजे। म्हणून स्पेशल ओकेजन म्हणून मानायलाच नाही पाहिजे, कारण जे आता महामारी आहे किंवा काही आपण ॲक्सिडेंट्स बघतो आहे याच्यामध्ये जी रक्ताची गरज असते ही खरंच खूप जास्त महत्त्वाची असते। आणि हे बघता आपण आपल्या स्पेशल दिवशी, फॉर एक्झाम्पल मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एव्हरी इयर ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो, ज्याच्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळतो। माझ्या शब्दाला मान देता माझे फॉलोअर्स आणि माझे मित्र सर्व येता, ब्लड डोनेट करता। तर खरा तर हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे जे पुढे येता आणि ब्लड डोनेट करता। गुड इव्हनिंग ऑल, मी
जयश्री नेरकर, स्वस्तिक दाढीवाला हॉस्पिटलची ॲडमिन. मी समता ब्लड बँकचं खूप जास्त आभार मानते की जनजागृती रक्तदान शिबिर हे वर्षभरात त्यांचे कार्य खूप उत्स्फूर्तपणे ते करत आहेत. तर स्वस्तिक दाढीवाल हॉस्पिटल जयश्री मी ॲडमिन आणि माझ्या टीमने खूप सारे त्यांना धन्यवाद आणि थँक्यू सांगते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.